थँक्यू दादा. चल येतो. थांब रे. चला. निकिता बाजूला होती तू. त्याच्यावरती नारळ ठेव. रामकृष्ण हरी. मी रत्नागिरीची कन्या निकिता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. जून महिना आणि पावसाच्या सरी जसजशा बरसू लागतात तसतसं काही जणांना ओढ लागते की पावसात भिजण्याची, गरमागरम कांदा भजी खाण्याची. पण समस्त गणेश भक्तांना आतुरता लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या गणूबाप्पाच्या आगमनाची. कोकणातील गणेशोत्सव याचं वेगळं काही वर्णन मला करण्याची जास्त गरज भासत नाही. आमच्या घरी देखील गणूबाप्पाचं आगमन होतं. आज मी रत्नागिरीमधील वक्रतुंड कला केंद्र, जिथे माझ्या लहानपणापासून आमचे गणूबाप्पा हे आकार घेतात, तिकडे मी आज आलेले आहे. त्यापासून आमच्या घरची एक प्रथा आहे, ती म्हणजे गणूबाप्पा ज्या पाटावरती विराजमान होऊन आमच्या घरी येतात, तो पाट कारखान्यात देण्या अगोदर आणि त्यावरती गणूबाप्पा बसण्या अगोदर त्या पाटाची विधिवत अशी पूजा आम्ही करतो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या लाडक्या गणूबाप्पाच्या पाटाचं म्हणजेच त्याच्या आसनाचं पूजन कशा पद्धतीने केलेलं आहे ते. तर चला तुम्ही सुद्धा आमच्या ह्या आनंदामध्ये पाटाचं पूजन कशा पद्धतीने होतं ते पहा सुद्धा आणि आमच्या या आनंदात सामील व्हा. राणी टॅबीला आहे. बाय बाय. फक्त भाजी आमची राणी उशी कधी येणार? निघाल मम्मीच्या सगळा धूर येतोय मस्त. आपण इकडे करूया की तिकडे करूया, तर तुझेच म्हणला कारखाने तिकडे पण घे. तिकडे वेलीसाठी करायचं ते जाताना दिवा वगैरे. बरोबर. कारखान्यात प्रॉपर करायचं तिकडे दिलं नका. शूटिंगमुळे रिटेक करायला लागते. आणि हे अगरबत्ती फुल टाकला. तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत आमचे गणूबाप्पा हे याच कला केंद्रामध्ये बनले आहेत. लहान वक्रतुंड कला केंद्र या कला केंद्रामध्ये जे आमचे गणूबाप्पा साकारतात ते मूर्तिकार आहेत श्री सुधीरजी काका मकवाना. तर त्यांच्यासोबतही आपण थोडं वार्तालाप करूया, त्यांच्यासोबतही आपण बघूया की ते काय सांगतात ते, ह्या कारखान्याबद्दल माहिती घेऊया त्यांच्याकडूनही. आणि एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची खास करून वाटते
की मागी गणेशोत्सव जो रत्नागिरीमध्ये होतो, तर त्यामध्ये सर्वात जास्त आकर्षणाचं केंद्र असतं ते म्हणजे झाडगावचा राजा. त्या झाडगावच्या राजाचे सुद्धा मी इथे फोटो तुम्हाला दाखवेन. तर ती देखील मूर्ती हे सुधीर काकाच काढतात आणि त्यांच्या हस्तेच त्याचा आकार घेतो बाप्पा. तर चला आता आपण त्यांना भेटूया. तर आता आपल्यासोबत वक्रतुंड कला केंद्राचे सुधीर काका मकवाना आणि त्यांचं सुपुत्र सौरभ दादा मकवाना. तर आपण आता त्यांच्यासोबत या कला केंद्राबद्दल थोडी माहिती घेऊया. तर काका, तुम्ही काय सांगाल की या कला केंद्राबद्दल? तुम्ही किती वर्षापासून आहात, कारखाना सुरू आहे आणि तुमच्या हातून बाप्पा किती वर्षापासून आकार घेतोय? सर्वप्रथम मी मूर्तिकार सुधीर मकवाना गेली 35-36 वर्ष झाली हे काम करतोय. आणि कसं वाटतं की आपल्या हातून बाप्पा आकार घेतो? आणि काय सांगाल सध्याची जी परिस्थिती मध्ये उद्भवली होती की जे कारखाने मुंबईमध्ये वगैरे पाण्याखाली गेले, तर त्याचा काही परिणाम झालाय का? होतो परिणाम. आमच्या प्रेक्षकांना जर सांगितलं तर बरं होईल. काय गणपतीच्या मूर्त्या पाण्याखाली गेल्यानंतर नुकसान होतो, त्याच्यानंतर नुकसान भरून काढण्यासाठी मग ते भरपाई करून मूर्तीची किंमत जरा जास्त सांगतात. असं ते भरपाई करून सगळं हे करतात. मग दादा, तू काय सांगशील की तू कधीपासून बाबांसोबत मूर्ती काढायला लागलात? किंवा मी लहानपणापासून कारखान्यात जायचो, बारकावाची मूर्ती बनवायचो. आम्ही 18 फुटापर्यंत 18-20 फुटापर्यंत गणपती आम्ही साकारतो. मागी गणपती झाडगावचा राजा आहे तो. मागी गणेशोत्सव मी मगाशी सुद्धा तुम्हाला बोलले की तोही बाप्पा आहे, तो यांच्या हातूनच आकार घेतो. तर त्यामध्ये बाप्पा किती फुटापर्यंत असतो? 18 फुटापर्यंत असतो. आणि प्रत्येक रत्नागिरीकरांना आतुरता लागलेली असते की यावर्षी झाडगावचा राजा कशा पद्धतीने असणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही सांगा, किती मंडळी कशा पद्धतीने तुम्हाला सांगतात किंवा काय? की ते आधी मिटिंग घेतात, मिटिंग नंतर त्यांचं चित्र ठरतं कुठचं काय करायचं ते. त्याच्यानंतर ते मग मूर्ती बनवायला मला सांगतात की अशी मूर्ती बनवा. ते आम्ही साकारत जातो. पण मूर्ती करताना खूप मजा येते. आम्ही ते सगळं विसरून जातो, जेवण बिवण सगळं विसरून जातो. कला त्याच्यातून साकारली जाते, त्याच्यात म्हणून आनंद भेटतो आम्हाला सगळा. आणि काकांची एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी जो मागी गणेशोत्सव आहे झाडगावचा राजा, तो किती साली परेलचा राजाची तुम्ही ही केली होती? गेल्या वर्षी त्यांनी परेलचा राजाची मूर्ती त्यांनी साकारली होती. आणि परेलचा राजा ज्या मूर्तिकारांनी साकारला होता ते दादा सुद्धा आले होते. ते कामगार त्यांच्या इकडे फिरायला आले, त्यांनी मग आमची स्तुती केली. तर सुधीर काकांच्या हस्ते झाडगावचा राजा आहे मागी गणेशोत्सव. तर गेल्या वर्षी त्यांनी परेलचा राजा, जो सर्वांनाच माहिती असेल खूप फेमस झाली होती ती मूर्ती, तर त्याची प्रतिकृती त्यांनी झाडगावच्या राजाची काढली होती. आणि जे मूर्तिकार आहेत अरुणदादा दत्ते, तर ते त्यांचे कार्यकर्ते, त्यांची टीम मधले जे होते, तर ते सुद्धा ती मूर्ती पाहण्यासाठी आले होते त्यांची. तर ते काय बोलले, कशा पद्धतीने यांचं स्तुती केली, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यांनी आडवा गणपती काढला होता, असा बॅलेन्सिंग काढला होता. पण मी बॅलेन्सिंग काढायला तयार होतो, पण इकडचे मंडळाचे घाबरत होते जरा. त्याच्यामुळे मी उभीच आदांतरी मूर्ती काढली. आदांतरी मूर्ती 18 फुटाची होती ती सपोर्ट. तर ती मूर्तीचा फोटो सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवेन, म्हणजे तुम्हाला समजेल की ती मूर्ती काकांनी कशा हस्ते साकार केली होती. माझ्या लहानपणापासून आमचे गणू बाप्पा आहेत ते आकार घेतात काकांच्या हस्ते. आणि खूप छान वाटतंय की बाप्पा आहेत ते ह्यांच्या हस्ते येत आहेत. कारण त्यांचे जे डोळ्यांची जी आखणी वगैरे आहे, तीच खरी डोळ्यांची आखणी आम्ही आमच्या डोळ्यात भरवतो आणि वर्षभर तीच मूर्ती आमच्या नजरेत राहते. तर खूप आभार काका, तुमचे खूप छान मूर्ती आमची तुम्ही साकार करता. जर तुम्हाला ही रत्नागिरीमधून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला सुद्धा वक्रतुंड कला केंद्र या केंद्राला जर भेट द्यायची असेल, तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधा. मी जो नंबर आहे तो इथे खाली स्क्रीनवरती तुम्हाला देईनच. पण दादा, तुमचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दे. माझा नंबर आहे 83 29 19 24 43. तर जर कोणाला कला केंद्राला भेट द्यायची असेल तर त्यांनी या नंबरवरती सौरभ दादाला संपर्क साधा आणि कला केंद्राची भेट द्या. धन्यवाद.
तिकडं लाईन लागली ना म्हणजे मला 5 तारीख दिला बाकी जे मातीची आहे हे पेंट केलेले पण गेले. लाईट लाईट लागली लाईट तुम्ही सांगितले त्यांना 3 वर्ष काढून दिली 8,000 आम्हाला एक पेंटर भेटला. लय पैसे खालात ते आपल्या पैसे पण नाही वर्गाने सॉलिड जमवतात नाही तिकडे नाश्ता काय दुसऱ्याकडे काय झाली ना अशी कलरला राहणार तर तुम्हा सर्वांना आजचा पाठपुजनाचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कला केंद्राबद्दल तुम्हाला कसं वाटलं तर तेही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, चिली पिली उंदीर मामा की जय.